एक महत्त्वाची बातमी येते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी केलेली आहे। यूपी प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी मिळावी अशी शरद पवारांची मागणी होती, पण त्यावर कर्जमाफीची घोषणा यूपी पुरती मर्यादित होती, इतर राज्यांसाठी नाही असं उत्तर मोदींनी दिलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। राम, काय नेमकं या भेटीमध्ये झालेलं आहे? शरद पवार राष्ट्रवादीचे संस्थापक आणि नेते यांनी आज भेट घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची। आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे आणि कर्जमाफीसाठी हे आंदोलन चाललेलं आहे, ही सर्व माहिती जी आहे ती पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातलेली आहे। आणि त्याचबरोबर कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि यापूर्वी 2-3 वेळेस सुद्धा आपण उत्तर प्रदेशामध्ये आश्वासन दिलं होतं, उत्तर प्रदेशामधलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अद्यापही शेतकरी वाट पाहत आहेत अशा प्रकारची मागणी सुद्धा केली होती। मात्र यावर मोदींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे आश्वासन उत्तर प्रदेशामध्ये दिलं होतं ते केवळ त्या राज्यापुरतं होतं, त्याचा संबंध इतर राज्यांना लावता येणार नाही। याचाच अर्थ की महाराष्ट्राविषयी मोदींनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली इथं दिसून येते आणि त्या राज्यांनी त्या राज्यातील परिस्थिती हाताळावी। म्हणजेच की मोदी यांनी आता केंद्र सरकार यामध्ये काही करू शकत नाही, राज्यांनी ही परिस्थिती हाताळावी, राज्यातील प्रमुख मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती हाताळावी असं सांगून पूर्णपणे पंतप्रधानांनी केंद्र सरकारने हात वर केलेले आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण यूपीचा जो निर्णय होता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तो केवळ यूपी पुरता होता, परंतु त्या निर्णयाचा संबंध इतर राज्याशी लावू नये अशी ही चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आणखी चर्चेत आलेला आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी, आणि त्यावर सुद्धा आपण यावर उपाय करत आहे, पर्यायी मार्ग काढले जात आहेत अशा प्रकारचे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं ही जी भेट होती ती कुठेतरी यशस्वी झाली नाही असं म्हणावं लागेल। कारण शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे, जाऊन सर्व परिस्थिती सांगितलेली आहे, तरी सुद्धा संपूर्ण कर्जमाफी संदर्भामध्ये पंतप्रधानाकडून ठोस आश्वासन मिळालेलं नाहीये आणि उलट त्यांनी राज्याकडे हा चेंडू ढकललेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री काय करतात आणि कशा प्रकारे आता अल्पभूधारकांचं जे आश्वासन दिलेलं मुख्यमंत्र्यांनी ते कसं पूर्ण करतात ते पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद राम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर राज्यातल्या स्थितीवर राज्य निर्णय घेईल असं मोदींनी स्पष्टपणे शरद पवारांना सांगितलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारने आता हात वर केलेत आणि राज्यांवर या संबंधातली पूर्णपणे जबाबदारी ढकललेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।